नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव आणि आज आपण पाहणार आहे ग्रामर्स रूल 1.3 एक्सरसाइज. तर या ठिकाणी आपण ग्रामर्स रूलवर जेव्हा बेस एक्झाम्पल असतो तेव्हा आपल्याला 100% मार्क्स यायलाच हवे. तर मार्क्स ग्रामर्स रूलमध्ये जात असेल तर मग ते फुकटचे मार्क्स सोडून मग आपला स्कोर आपण कमी करण्याची तयारी करतोय असं आपण समजूयात. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ग्रामर्स रूलचा असे 3 मार्क्स तुमचे फिक्स करून देणार, गॅरंटी घेतो आणि आपण स्टार्ट करू. लक्ष द्या इकडं. आता फिल द ब्लँक्स नावाचा एक क्वेश्चन आहे बाबा, की पहिल्यांदाच क्वेश्चन दिलाय. याचा अर्थ इथे डिटर्मिनंट काढायला शिकवलेलं आहे. डिटर्मिनंट काय आहे? डिटर्मिनंट काय असणार आहे? डिटर्मिनंट नेमकं काय असतं? अशा पद्धतीने तुम्हाला न्यूमेरिकल दिलेलं राहतं. बाकी काहीच नाही करायचं. तिरपा गुणाकार करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. किती करणार तुम्ही? पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3 × 5 मायनस 2 × 4. क्लिअर? 3 5 चा झाला 15 मायनस 2 4 चा झाला 8. येणारा आन्सर रिक्वायर असेल म्हणजे याचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या बेसमध्ये क्वेश्चन जर दिलेलं असेल तर तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. एकदम क्लिअर झालं? चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच. छोटासा क्वेश्चन होता एकदम छोटासा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलंय काय रे? काय म्हटलं बेटा? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ following determinant. क्लिअर? आता फॉलोइंग डिटर्मिनंट म्हटल्यानंतर पहिला एक्झाम्पल याच्यामध्ये दिलं बेटा. सब क्वेश्चन्स मध्ये -1 2 7 आणि 4. क्लिअर? आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं म्हणजे तिरपा गुणाकार करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. चला सिंपल ब्रॅकेट द्यायचं. -1 × 4 या पहिल्यासोबत याचं मल्टिप्लाय, मायनस इन ब्रॅकेट मध्ये याचं याच्यासोबत मल्टिप्लाय 7 × 2. चलो किती येणार आन्सर दोघांचं? 1 × 4. कळत नसेल तर सिंपल सांगतो, भांडणामध्ये भांडण म्हणजे मल्टिप्लाय. मित्रचे मित्र हा आपला मित्र येणार आहे, शत्रूचा शत्रू हा आपला काय असणार आहे? मित्र असणार आहे. दोस्त का दोस्त दोस्त, दुश्मन का दुश्मन दोस्ती होता है. उसके बाद मित्राचा दुश्मन जो आहे, दोस्त का दुश्मन अपना दोस्त होता है. या नहीं सॉरी, दोस्त का दुश्मन आपका दुश्मन होता है और दुश्मन का दोस्त हा होता है दुश्मन. ओके. मित्राचा मित्र मित्र, दोस्त का दोस्त दोस्त, दुश्मन का दुश्मन दोस्त, दोस्त का दुश्मन दुश्मन होता है, दुश्मन का दोस्त दुश्मन होता है. समजा आपला एक मित्र आहे आणि त्याचा पुन्हा मित्र आहे. मित्राचा मित्र मित्र झाला. आपलं ए सोबत जमत नाही. समजा ए सोबत आपलं जमत नाही आणि एचं बी च्या सोबत जमत नाही. आपण पाठीमागून जातो, याच्यासोबत बोलतो, आहे की नाही? म्हणजे काय? दुश्मनचा दुश्मन हा मित्र राहतो आपला. क्लिअर? म्हणजे आपण समजून घेतो त्याला. चलो ओके, लक्ष द्या. त्या पद्धतीनं 1 × 4 4 झालं. त्याला साईन म्हणजे प्लस आहे, प्लस मायनस. प्लस मायनस म्हणजे मित्राचा दुश्मन हा दुश्मन येतो. मायनसला मायनस, 7 × 2 = 14. आन्सर किती आला? 28. हे आन्सर आलं याचं. दुसरा सब क्वेश्चन. काय असणार बेटा? दुसरा नंबरचा क्वेश्चन त्याच्यातलाच. फाय डिटर्मिनंट मध्ये 5 -7 3 आणि 0 असणार आहे. काहीच नाही करायचं, तिरपा गुणाकार. 5 × 0 -3 × -7. 5 × 0 0, मायनसला मायनस, 3 7 = 21 आणि हा मायनस आणि हा मायनस, मायनसची जोडी बनली, प्लस करायचं. दुश्मन का दुश्मन दोस्त, 21 आन्सर आलं. आता तिसऱ्यामध्ये काय दिलंय? थोडस तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतं, पण तो डिफिकल्ट न्यूमेरिकल्स नाही आहे. 7/3, 3/2, 5/3 आणि 1/2 बेटा. क्लिअर? चलो आता लक्ष दे. 7/3 चं मल्टिप्लाय कुणासोबत करायचं आहे? 1/2 सोबत, मायनस याचा मल्टिप्लाय याच्या सोबत.
5/3 इंटू 3/2. क्लिअर. आता लक्ष द्या, वरचा मल्टिप्लाय सोबत न्यूमरेटरचा मल्टिप्लाय न्यूमरेटर सोबत करायचं. 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. क्लिअर. आता लक्ष द्या, याला रिड्यूस करत बसले की कॅल्क्युलेशन बिघडलं. आता बेस सारखा आहे, न्यूमरेटरची करायची तुमची सबट्रॅक्शन. मग मला सांगा, 7 रुपये माझ्याकडे 15 रुपयाचे मी चॉकलेट घेतले, तरी मला दुकानदाराला 8 रुपये द्यावं लागेल. आणि याला रिड्यूस करू आपण. 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6. क्लिअर डिटरमिनंट या ठिकाणी. आता आपण सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द क्रॅमर्स रूल. नेमकं काय? क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला सोल्युशन काढायचे. जसे की आपण एलिमिनेशन मेथड घेतलेलं होतं. आता तुम्ही सबट्यूशन मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जसं की आपण एक्स आणि वायचं पॉसिबल आन्सर काढत होतो. त्याच्यानंतरची मेथड होती ग्राफिकल मेथड. पण आपण ग्राफिकल मेथड जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करू. त्यासाठी ग्राफ हवा आहे. तर आपण डायरेक्ट क्रॅमर्स रूलचं आपण आज व्हिडिओ बनवतोय. तर याच्यामध्ये आपण डिटरमिनंट कसा काढावा हे शिकलो. आता तुम्हाला दोन जसे सायमल्टेनियस इक्वेशन पहिल्या एक्सरसाइज मध्ये दिलेले होते. समजा 2x + 3y = 7, 2x - 2y = 7. असं काहीतरी एक्झाम्पल असतं. मग त्याला आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचो, सेम कोएफिशियंट बनवून. तर आता ह्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय करायचं, क्रॅमर्स रूल सारखं वगैरे काही नाही, एवढी काही लेंथ नाहीये, सोपं आहे. जर तुम्हाला जर डिटरमिनंट जर जमत असेल तर एक्सरसाइज खूप इझी आहे. चलो लक्ष द्या, काय करायचं ते. So solve the simultaneous equation by using solve the simultaneous equation using Cramer's rule. First example का बेटा, 3x minus 4y is equal to 10. आणि दुसरा इक्वेशन किती आहे, 4x plus 3y is equal to 5. क्लिअर. आता काहीच नाही करायचं, गिवन इक्वेशन लिहून टाकायचं. गिवन इक्वेशन लिहून टाकायचं. गिवन इक्वेशन लिहायचं. आता काय करणार बेटा, इथं पहिला इक्वेशन लिहून टाकायचं. एक्स वाय एका साईडला आणि सी ची व्हॅल्यू एका साईडला. इथं सुद्धा 4x plus 3y is equal to 5. काहीच नाही करायचं, थोडंसं सोपी मेथड सांगतो. काय करायचं पहा, लक्ष द्या. आता गिवन इक्वेशन झालं, याला नंबर द्यायचं 1, याला नंबर द्यायचं 2, याला नंबर द्यायचं 3. डिफरन्स कळाला. आता इथं लिहायचं सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मेथड नेमकी काय आहे? आता लक्ष द्या, तुम्हाला पहिल्यांदा काढायचं डी ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू काढायची? डी ची व्हॅल्यू. काहीच नाही लक्षात ठेवायचं, 12 आकडा लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? 12. आता 12च्या खालचे किती आहेत? 1 2 3 लिहून टाकलं. 12च्या खाली कोण आहे? एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय. आणि हे अगोदर लिहून घेतल्याच्या नंतरच हे आकडे लिहायचे ना. याची जर इंटरचेंज झाले की मग तो क्वेश्चन. इथं आहे 3, इथं आहे 4. -4 3. चला याचा डिटरमिनंट काढून घेऊ. कसा डिटरमिनंट काढायचा? क्रॉस मल्टिप्लाय. 3 चा मल्टिप्लाय 3 सोबत मायनस -4 चा मल्टिप्लाय 4 सोबत. 3 3 जा 9 मायनस दुश्मनचा दुश्मन हा आपला मित्र राहतो है ना. मायनस मायनसची जोडी बनली की प्लस बनवायचं. 4 4 झाले 16, हे झालं 25. हे आन्सर आलं डी. एक आन्सर आलं. आता आपल्याला काढायचं dx चा आन्सर. dx साठी 12 32 लक्षात ठेवायचं. dx साठी काय लक्षात ठेवायचं? 32. 32 च्या खालची आकडे लिहून टाकायचे. 10 5 3 च्या खाली आणि 2 च्या खाली -4 आणि 3 बेटा. आता लक्ष द्या, डिटरमिनंट आपल्याला माहितच आहे. कसं डिटरमिनंट देणार तू? 10 into 3 minus -4 into 5. 10 3 जा 30 बेटा. मायनस सोबत मायनसची जोडी भेटली म्हणजे दुश्मनचा दुश्मन हा आपला मित्र राहतो. म्हणून काय झालं? दोस्त राहतो म्हणजे प्लस झालं. 4 5 जा 20, हे झाले 50. हे झालं तुमचं dx. आता काढायचं dy. काय काढायचं बेटा? dy काढायचं. 12 32 झालं. आता तुम्हाला जोडायचंय 13. काय लावायचं? 13. आता मला सांगा, 13 नथिंग बट आता मला सांगा, 13 म्हटल्याच्या नंतर 1 च्या खाली किती आहे? 3.
4 आणि 10 5. चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 3 इंटू 5, या 3चा मल्टिप्लाय 5 सोबत, मायनस 10चा मल्टिप्लाय 4 सोबत, 3 5 15, 10 40, 40 15 मधनं जर 40 गेले तर किती राहिले? -25 राहिले. कारण की 15 रुपये 40 रुपयाची काहीतरी वस्तू घेतली दुकानदाराकडून, तुला 25 रुपये द्यावं लागेल म्हणून काय देणार? -25 आणि हे डिवाइस व्हॅल्यू. आता काय करायचं? सोल्युशन काढायचं. मग तिथं काय लिहिणार तुम्ही? x इज इक्वल टू डी बाय डी लिहून टाकायचं. x च्या समोर x याला जोडायचं, म्हणजे dx चं आन्सर आलं. आता dx तुमच्याकडे किती आहे बेटा? या ठिकाणी dx 50 आहे आणि d किती आहे? 25. याचा आपल्याला आन्सर 25 वजा 25 2 चा x इज इक्वल टू आपल्याकडे 2 आन्सर आला. आता y चं जर काढायचं असेल तर d बाय डी लिहायचं आणि याच्या समोर y लावायचं, म्हणजे dy झालं. dy चं आन्सर किती आहे? -25/25. हे झालं याचं आन्सर -1. तर लिहायला विसरायचं नाही. द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू आहे बेटा किती आहे रे? 2 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे? -1. वाटलं तर एका इक्वेशन मध्ये पुटअप कर आणि आन्सर करेक्ट आहे का चेक कर. या ठिकाणी 4 2 8, 4 2 8 आणि 3 1 3 पण मायनस आहे. 8 मधनं जर 3 गेलं तर 5 राहतं. माझं उत्तर करेक्ट आहे. व्यवस्थित आहे. 12 32 13 ट्रिक्स. 12 32. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण बेटा, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आता तो एक्झाम्पल जे आहे ते दिलेले व्यवस्थित लिहून घेऊन त्याला रिअरेंज पण व्यवस्थित करायचे. एक्स वाय एका साईडला, ज्याच्याकडे एक्स वाय नाही तो दुसऱ्या साईडला. चला आता लक्ष द्या. गिवन इक्वेशन किती दिले? 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. आता मला सांग, इथं x आणि y एका साईडला आणि 4 इकडे गेला. क्लिअर? समजा हा इक्वेशन 1 आहे. आता दुसरा इक्वेशन जो आहे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. आता एक काम करू, ह्या 5y ला इकडे घेऊन येऊ, प्लस 5y झाला आणि 8 हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता एका खाली एक इक्वेशन लिहायला विसरायचं नाही. पहिला इक्वेशन काय झाला? 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 हा इक्वेशन नंबर 1 झाला समजा, आणि 6x प्लस 5y इज इक्वल टू 8 हा इक्वेशन नंबर 2 झाला. एक काम करायचं बेटा की एक्स वाय x च्या खाली x आला पाहिजे, y च्या खाली y आला पाहिजे आणि c ची व्हॅल्यू c च्या खाली आली पाहिजे. इथपर्यंत लिहून झालं की 12 32 म्हणजे 1 2 3 नंबर द्यायला विसरायचं नाही. 1 2 3 आपले ट्रिक्स आहेत. आता आपण 1 बाय 1 सगळ्या व्हॅल्यूज काढू. आता पहिल्यांदा आपल्याला काढायचं डी. काय काढायचं? डी. डी ला लिहित असताना आपल्याला काय करायचं? 12 लक्षात ठेवायचा. आकडा हा 12 लक्षात ठेवायचा. 12 म्हणजे किती? 4 6 आणि 3 5. आता मला सांगा 4 इंटू 5 येणार या ठिकाणी, मायनस 3 इंटू 6 येणार. 4 5 जा किती? 20, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय 4 5 जा 20 मायनस 3 6 जा 18, उत्तर आलं 2. हे झालं डी ची व्हॅल्यू. आता काढायची आपल्याला dx ची व्हॅल्यू. dx म्हणजे 12 झालं, आता 32 राहिला. 32 म्हणजे किती झालं? 4 8 3 आणि 5 क्रॉस मल्टिप्लाय. याच्यासोबत याचं करायचं का सुरुवातीला? नाही रे बाबा, पहिल्या नंबर पासून सुरुवात करायची. 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 8 असा मल्टिप्लाय झाला की असा मल्टिप्लाय करायचा, हे पण लक्षात ठेवायचं. 4 5 जा 20 मायनस काहीतरी पुसतो गडबड आहे, 4 8 आणि 3 5. ओके ठीक आहे. किती झाले या ठिकाणी? या ठिकाणी 3 8 24. किती उत्तर आलं? -4. किती आलं उत्तर? -4. आता आपल्याला काढायचं dy. काय काढायचं? dy काढायचं बेटा. dy म्हणजे काय? 12 32 13 आहे. 13 1 च्या खाली आकडे किती आहेत? 4 6 आणि 3 च्या खाली आकडे किती आहेत? 4 आणि 8. क्लिअर? चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 4 इंटू 8 या पुढच्या याच्या सोबत मायनस या पुढचं पुन्हा 6 सोबत, 4 8 32 झाले आणि 24 झाले. उरले किती? 8. हे झालं dy. आता काय करायचं? या ठिकाणी काय करणार सांगा मला? x ची व्हॅल्यू काढू. d च्या खाली d लिहून टाकायची, तर x लिहायचं. dx ची व्हॅल्यू किती आहे रे बेटा? dx ची व्हॅल्यू -4, d ची व्हॅल्यू 2. 2 जा 2 2 जा 4. काही जोडी भेटले नाही, -2 आन्सर आलं. आणि या ठिकाणी y इज इक्वल टू dy बाय डी
y इज इक्वल टू बेटा y ची व्हॅल्यू किती आहे रे 8 आहे आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे y इज इक्वल टू 2 चा 2 4 चा आता इथं लिहायला विसरायचं नाही द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y इज इक्वल टू x व्हॅल्यू -2 y ची व्हॅल्यू 4 वाटलं तर एक इक्वेशन सोपवायला उचला 4x प्लस 3y इज इक्वल टू याचं उत्तर आलं पाहिजे 4 x 4 इंटू -2 प्लस 3 इंटू y ची किंमत 4 आहे 4 दोन्ही 8 -8 आणि हे 12 मधनं जर 8 गेले तर 4 उत्तर येतं आपला आन्सर करेक्ट आहे आपला आन्सर करेक्ट आहे कळलं टिक्स 12 32 13 तर बेटा आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात काय एक्झाम्पल दिलंय गिवन एक्झाम्पल देऊन टाकू गिवन इक्वेशन मध्ये x प्लस 2y इज इक्वल टू -1 हा इक्वेशन वर 1 आला 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 हा इक्वेशन वर 2 आला या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही दिले x नंतर y नंतर इज इक्वल टू च्या पलीकडे c ची व्हॅल्यू 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे आकडे देऊन झाले आता इथं बाय क्रॅमर्स रूल आता आपल्याला काढायचं डी काढत असताना आकडा लक्षात ठेवायचं 12च्या खाली इथं काही नाही म्हणजे 1 राहतं 1 2 झालं इथं 2 3 झालं चला क्रॉस मल्टिप्लाय करू 1 इंटू -3 -2 इंटू 2 क्रॉस मल्टिप्लाय असं झालं की पुन्हा असं करायचं हे पहिल्यांदा नंतर हे चलो 3 1 जा 3 पण जोडी काही भेटली नाही मायनसला म्हणून मायनस येणार 2 2 जा 4 ₹3 अगोदर काहीतरी वस्तू घेतली नंतर पुन्हा 4 रुपयाची घेतली म्हणजे टोटल झाले मला द्यावं लागेल ₹7 द्यावं लागेल म्हणून मायनस चलो आता काढायचं तुम्हाला dx म्हणजे 12 झालं आता आपल्याला काढायचं 32 32 आता मला सांगा 32च्या खाली आकडे आहेत इथं -1 12 बेटा आणि 2 -3 आता मला सांगा -1 इंटू -3 2 इंटू 12 -1 सोबत -3 2 सोबत 12 चलो इथे जोडी भेटली मायनस मायनस प्लस येणार जोडी भेटली की प्लस येणार लक्षात ठेवा जोडी नाही भेटली की मायनस येतो उत्तर मल्टिप्लाय मध्ये 1 3 चा 3 जोडी भेटली प्लस झालं काही लिहायची गरज नाही लिहून टाकू आणि 2 12 जा किंवा 12 2 जा 24 ₹3 माझ्याकडे आहेत 24 काहीतरी वस्तू घेतली तरी मला दुकानदाराला ₹21 द्यावं लागेल म्हणजे ₹21 द्यावं लागेल म्हणून मायनस आता करायचं बेटा dy काढायचं म्हणजे काय 12 32 13 या ठिकाणी किती झालं बेटा 13 म्हणजे 1च्या खाली आकडे किती आहेत 1 2 आणि -1 12 चला 1 सोबत आपण 12 मल्टिप्लाय करू आणि -1 सोबत 2 मल्टिप्लाय करू 12 इंटू 2 12 इंटू 1 12 मायनस इथं मायनसला जोडी भेटली प्लस 2 झालं आन्सर आलं 14 हे झालं dy आता काढूयात आपण x आणि y x बरोबर काय लिहायचं dy आणि समोर x लिहायचं खाली लिहायचं नाही आता किती झालं dx ची व्हॅल्यू किती -21 आणि हे -7 मायनसला जोडी भेटली प्लस झालं 7 7 7 3 जा x इज इक्वल टू 3 आलं आणि y इज इक्वल टू dy बाय d या ठिकाणी dy किती आहे रे बेटा 14 आहे d ची व्हॅल्यू किती आहे -7 आता पहा 7 1 जा 7 7 2 जा 14 मायनसला काही जोडी भेटली नाही या ठिकाणी द सोल्युशन ऑफ given equation is x, y is equal to 3, -2 clear 3, -2 जर आन्सर जर येत असेल आन्सर जर चेक करायचं असेल तर 3 x च्या ठिकाणी ठेवा 3 इंटू 1 3 2 इंटू -2 -4 होणार इथं होणार 3 मधनं -4 जर गेलं तर -1 राहतं आपला आन्सर करेक्ट आहे ठीक आहे व्यवस्थित चालू आहे चलो नेक्स्ट तर चला बेटा आपण आता एक्झाम्पल नंबर 4 पाहू काय दिलंय गिवन इक्वेशन मध्ये गिवन इक्वेशन काय दिलंय 6x - 4y इज इक्वल टू -12 हा इक्वेशन नंबर 1 झाला आणि 8x - 3y - 2 हा इक्वेशन नंबर 2 झाला 1 2 3 चलो बाय युजिंग कोणते मेथड रे क्रॅमर्स रूल
कोणती मेथड? क्रॅमर्स रूल. आता मला काढायचं डी. पहिल्यांदा डी म्हणजे डिटरमिनंट काढायचं आहे. चला इथं 12, 12च्या खाली नंबर 6 आणि 8 1च्या खाली, 2च्या खाली -4 -3, 6 इंटू -3, 6 सोबत याचा मल्टिप्लाय, मायनस साइन द्यायला विसरायचं नाही आणि -4 इंटू 8, 6 जा 18, जोडी काही भेटली नाही, सिंगल आहे म्हणून मायनस. इथं मायनस मायनस प्लस, जोडी झाली प्लस ची. 8 चोक 32, 4 8 जा 32. 18 रुपये तुझ्याकडं द्यायचे, तुला 32 रुपये आहेत, म्हणजे तुझ्याकडे उरतील किती? तू याच्यावरचे 2 म्हणजे किती झाले? 14 उरले तुझ्याकडं. डी ची व्हॅल्यू किती आली? 14. या ठिकाणी काढायचं बेटा तुला डी एक्स काढायचा. डी एक्स म्हणजे 12 32. चलो 3 च्या खाली कोणतं आहे बेटा? 3 च्या खाली -12 -2 आणि 2 च्या खाली -4 -3. अरे बापरे, सगळेच निगेटिव्ह मध्ये आहेत. चलो आता मला सांगा -12 इंटू -3 -4 इंटू -2. जोडी भेटली, प्लस झालं. 12 3 जा 36. मायनस मध्ये जोडी भेटलं, प्लस झालं. याला काही जोडी भेटली नाही, तर मायनस राहील. 4 2 जा 8. 36 मधनं 8 गेले, 36 मधनं जर 8 गेले तर 28 राहतं. हे डी एक्स झालं. आणि आपल्याला काढायचं आता डी वाय. आता आपल्याला माहित आहे 12 32 13. 1च्या खाली किती बेटा? 6 8 आणि 3च्या खाली किती आहे? -12 -2. आता हे झालं 6 इंटू -2 -12 इंटू 8. 6 2 जा -12, जोडी काही भेटली नाही म्हणून मायनस. इथे जोडी भेटते पहा, प्लस झालं. 12 8 जा 96. 96 मधनं आता इथं डिफरन्स साइन आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन, म्हणजे 96 रुपये तुझ्याकडे आहेत, 96 आहेत, 12 रुपये तुला द्यायचे आहेत. 6 मधनं 2 गेले 4, 9 मधनं 1 गेला 8. आता पॉझिटिव्ह आन्सर तुमचं डी वायचं आलं. आता मला सांगा तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स म्हणजे काय? डी बाय डी. या ठिकाणी एक जोडा. डी किती आहे बेटा? डी एक्स किती आहे? 28 आणि डी किती आहे? 14. 14 जा 14 2 जा आणि ह्या ठिकाणी y बरोबर डी बाय डी लिहायचं. या ठिकाणी y लिहून टाकायचं. डी वाय किती आहे? 84 आणि डी किती आहे बेटा? 14. 14 6 जा. आता तुला वाटलं तर क्रॉस व्हेरीफाय कर. काय क्रॉस व्हेरीफाय करतो? 6x जे 6 इंटू 2 12 झालं. तर बेटा आता गिवन इक्वेशन आपण लिहून टाकू. गिवन इक्वेशन किती आहे? 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. हा इक्वेशन नंबर 1 आला. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. हा इक्वेशन नंबर 2 आला. 1 2 3 बाय युजिंग क्रॅमर्स रूल. मग किती आले हे? डी 12 लिहायचं इथं, म्हणजे किती? 4 3 6 2. 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3. 4 2 जा 8 आणि 6 3 जा 18. किती झालं हे? एक झालं -10. हे झालं डी. आता काढायचं आपल्याला, आता काढायचं डी एक्स. 12 झालं. आता लिहायचं आपल्याला 32. 32च्या खाली किती आहे बेटा? 3च्या खाली किती आहे? 54 आहे. 54 28 आणि 6 2 आहे. मग 54 इंटू 2 याचा मल्टिप्लाय याच्यासोबत मायनस द्यायला विसरायचं नाही. 6 इंटू 28. हे झालं 108. 4 2 जा 8 आणि 5 2 जा 10. 6 8 जा 48. 4 इज रिमाइंडर. 6 2 जा 12 आणि 4 16. याचा आन्सर जर काढला तर 60 येतं बेटा. किती येतं? 60. आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायला विसरायचं नाही. आता काढायचं, पण इथं पहा थोडंसं इथं गफलत व्हायला लागली की आपल्याला एमच्या फॉर्ममध्ये दिलं तर डी एम लिहावं लागलं. काय लिहावं लागेल? डी एम. इथं काय येणार? डी एन इज इक्वल टू 12 32 13 बेटा. आता एन मला सांगा 1च्या खाली किती आहे? 4 3 आणि 54 28. 4 into 28 minus 54 into 3. 8 4 जा 32. 3 is remainder. 4 2 जा 8 आणि 3 11 minus
4 3 जा 12, 1 इज रिमाइंडर 15, 5 3 जा 15 आणि 160. आता मला सांगा 162 मधून जर 12 जर गेले, 2 मधून 2 0, 6 minus 5 50 minus 50 येणार आहे dm. आता काढूयात आपण m आणि n ची व्हॅल्यू. x y नाही, x आणि y च्या फॉर्म मध्ये दिलेत नाही. m इज इक्वल टू dm अपॉन d. dm किती बेटा? -60 आणि d किती आहे? -10. मायनस मायनस प्लस 3 × 10 10 6 जा, हे झालं m. क्लिअर. आता काढायचं n. काय काढायचं? dn अपॉन d. n इज इक्वल टू dn किती आहे बेटा? -50 अपॉन d किती आहे बेटा? d -10. मायनस मायनस प्लस n इज इक्वल टू 10 1 जा 10 5 जा. आता इथे लिहायला विचारायचं नाही. द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज m, n इज इक्वल टू आहे तुमचा आन्सर 6,5. 6,5. तर बेटा ह्या एक्झाम्पल मध्ये गिवन एक्झाम्पल लिहून टाकू. गिवन इक्वेशन किती आहे? 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. हा इक्वेशन नंबर 1. थोडंसं थांबा, ह्या इक्वेशनला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ अगोदर. x याच्या खाली काय म्हणजे 1 आहे, y डिवाइड बाय 2, 1 डिवाइड बाय 2. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 2y 2x 2 × x 2x 1 × y 1y अपॉन 2 इज इक्वल टू 1 बाय 2. 2x झालं मायनस 1y, हा 2 इकडे गेला, 2 टू गेट कॅन्सल. 2x मायनस 1y इज इक्वल टू 1. हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता इक्वेशन आपण व्यवस्थित लिहून घेऊ अगोदर. किती झालं? पहिलं इक्वेशन किती आहे? 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आणि 2x मायनस 1y इज इक्वल टू हा 1 झाला. हा इक्वेशन नंबर 1. 1 2 3 एका 2 3. काय करायचं? बाय युजिंग क्रॅमर्स रूल. मग d ची व्हॅल्यू काढायची. 12 2 2 झालं इथं, तर 3 minus 1. चला 2 × -1 मायनस 3 × 2. 2 × -1 3 × 2. 2 1 जा 2, जोडी काही भेटले नाही. मायनस 3 2 जा 6. आन्सर आलं -8. हे झालं डी. चलो आता काढायचं तुम्हाला dx. 12 32 32. चलो 32च्या खाली जे आहे 2 1 आहे, 3 minus 1 आहे. चला 2 × -1 मायनस 3 × 1. 2 1 जा 2 मायनस 3 1 जा 3 3 -5 आलं. dx 2 रुपये अगोदर द्यायचे होते, नंतर 3 रुपये द्यायचे परत दुकानदाराला, म्हणजे माझे 5 रुपीज मला द्यायचे. आता इथं काढायचं dy. dy म्हणजे किती? 12 32 13. 1 च्या खाली किती बेटा? 1 च्या खाली आहे 2 2. 3 च्या खाली किती आहे? 2 1. चला क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 × 1 हा 2 सोबत हा 2, मायनस 2 सोबत 2, या 2 सोबत हा 2. 2 1 जा 2, मायनस 2 2 जा 4. किती आलं? -2 आन्सर आलं. मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. 2 रुपये आहेत, 4 रुपयाचे चॉकलेट घेतले तू, हे 2 रुपये तुला दुकानदाराला परत द्यावं लागेल. तिकडे लिहून घ्यायचं. x इज इक्वल टू dx बाय डी. x इज इक्वल टू dx किती बेटा? dx आहे -5 आणि d किती आहे? -8. मायनस मायनस झाला प्लस, रिड्यूस काही होत नाही, 5/8 झालं. हे सोल्युशन. आणि y इज इक्वल टू dy बाय डी. y ची व्हॅल्यू किती आहे? -2. x व्हॅल्यू किती आहे? -8. y इज इक्वल टू प्लस झालं. 2 1 जा 2 4 जा 1/4 आलं. आता इथे लिहायला विसरायचं नाही. तर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज या ठिकाणी तुम्हाला x, y इज इक्वल टू किती आलं बेटा? x, y इज इक्वल टू किती आलं? x, y इज इक्वल टू तुमचं x व्हॅल्यू किती आहे? 5/8 आणि y ची व्हॅल्यू किती आहे? 1/4. क्लिअर?